तर हे मंडळी कसा हिस्सा भरायचा तर आज आहे आमच्या इथं वड्यावरची यात्रा म्हणजे रेणुका देवीची यात्रा आहे. तर त्याला आता आम्ही सगळेजण चाललेलो आहे. निवद चालू आहे, निवद बनवायचं ठेवायचं चालू आहे. तर चला बघूया. तर सगळे आवरलेले आहेत आणि इथं निवदाचं चालू आहे. निवद पुरणपोळी, वांग, वरण वांग, कांद्याची पात, गाजर, तर असं एकंदरीत सगळं ठेवायचं चालू आहे. आणि आमचा जागू मम्मीला मदत करत आहे. पाडतील त्याच्यात मेथीची भाजी, मस्त असं गावरान पद्धतीचे जेवण आहे. इथे आंबील आहे, आंबील पाहू शकता. आंबील, केळी निवदाला. तर अशा तऱ्हेने आता जवळपास तयारी होत आलेली आहे आमची. आणि थोड्याच वेळात आता आम्ही यल्लम्मा देऊळला जाणार आहोत वड्यावर. तर चला भेटूया पुढे. तर आता आम्ही सर्वजण यात्रेला जात आहोत. लहान भाऊ, काकू, तू निवड घेतलाय ना हातात. असू दे असू दे, काय असू दे. शिकणार कधी? जागो बघा, नाराज आहे जागो नेहमीप्रमाणे. वटकर परिवार वे टू रेणुका माता यात्रा. आता यात्रेच्या एंटर केल्याच तुम्हाला दिसू शकतं की इकडं खूप सारे असे म्हणजे ओपन दुकाने आहेत. तिकडं म्हणजे खेळण्यांचे वगैरे, खाण्यापिण्याचे. इकडं आंबेल स्पॉट आहे. पूर्ण म्हणजे रोड आता गच्च केलाय. तिकडं मागून बघितलं तर तिकडून पूर्ण पाच 4 व्हीलर्स वगैरेंसाठी तर बंदच आहे. थोडेसे 2 व्हीलर्स यायला लागलेत, पण त्यांना तिकडून परत रिटर्न जायला लागणार आहे. तर तुम्ही तिकडं पुढं बघू शकता, गर्दीच गर्दी आहे. तिकडं पुढं तुम्हाला म्हणजे काहीच एंट्री नाहीच आहे तिकडं यल्लम्मा मंदिरपाशी. पुढं आता जाताना अजून दाखवतो की किती गर्दी आहे. इथं वेगवेगळे खेळणीचे स्टॉल लागलेले आहेत, पाहू शकता. गर्दी आहे, लोक निवद दाखवायला आलेली आहेत. तर इथं असे जोगते वगैरे असतात, देव वगैरे आहेत सगळे. सरक की जरा. इथं आमचं रेणुका देवीचं मंदिर. इथं अशा पद्धतीने जत्रा भरलेली असते. तर आता निवद काढायची चालू झालेली आहे देवाला पूजासाठी, पाहू शकता. निवद तयार करून आणलेली आहेत घरातनच, ते आता चालू आहे तिथं. दुपारचं ऊन वाढलेलं आहे आणि गर्दी पण भरपूर वाढत चाललेली आहे, पाहू शकता. हे बघा, हे कसे बसलेले आहेत मान खाली घालून. आणि इकडं आमचे घरचे निवद दाखवायला गेलेले आहेत, स्वाती, काकू आणि कल्याणी. तर घरचे आता निवेद दाखवून आलेले आहेत, पाहू शकता. नाही तिथे बसलेत, त्यांना द्या की. ते म्हणले बांगड्यांना द्या आणि त्यांच्याकडून 1 रुपया आणा जाऊ. गरमी भरपूर आहे. वैतागलाय माझा नारळ फोडून फोडून. हे बघा, याला एक तर नारळ फुटणं झाल्यात.
हातावर फोडतो म्हणालाय बघा नारळ. शाबाश शाबाश. अर्धा पावला अर्धा राहिला. तर आता निवड दाखवून येणार आहेत. इथे निवड तयार केलेले आहेत, हे दाखवून येणार आहेत परत. तेव्हा इथं देव मांडलेले आहेत. या देवांना आता निवड दाखवणार आहेत. आंबेल 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 आंबेल. बोल की बोल मोठ्या मम्मी का. हा ते माझ्यासाठी मेसेज आहे. आता आजचा मेनू आहे. ही कसली भाजी आहे ती. वरणे वांग. वरणा वांग्याची भाजी. साहेबांच्या आवडीची भाजी. भास. तर असं वरणा वांगा, मेथीची भाजी, वड्या. आता सगळ्यांचं जेवण इथं होणार आणि आम्ही जेवण करून घराकडे निघणार. बेसनची वडी, मेथीची भाजी. वडी पाहिजे का. दुसराच काय देणारच नसतोय. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. सगळ्यांचं निवड दाखवून झालेला आहे आणि आता आम्ही सगळेजण निघत आहोत. तर हे फॅमिली मेंबर आता आमचे येत आहेत. आणि आता आम्ही जात आहोत घराकड. यो बघा यो यो माझा भाऊ यो यो. आणि तू माझा भाऊ असं तुझ्याकडे करून दाखव. तर एकंदरीत गर्दी भरपूर वाढत चाललेली आहे. ऊन पण वाढत चाललेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. अजून या ग्राउंडच्या पलीकडे झोके लागलेले आहेत. झोके संध्याकाळी आता इथं झोके लावायची तयारी चालू आहे. अशा तऱ्हेने आता घरी पोहोचलेलो आहे आम्ही आणि आजच्या यात्रेचे मस्त जेवण खाऊन पिऊन देवाला निवड दाखवून आलेलो आहे. वस्ती बघा फॅन खाली. गरम झाले खूप. उन्हातून आलोय पायाला चटके बसले. होय बिनचपलीची गेलती देवळाला. आमच्या काकू, स्वाती आणि कल्याणी या तिघी बिनचपलीच्या होत्या आणि आम्ही चप्पल विप्पल घालून मस्त निवांत होतो. घेऊन जायचं म्हणजे बिना चपलीचं जायचं. होय. आपल्या श्रद्धेने खरं. बर बर बर. आता बाकीची कामं करायला पाहिजे ना. मग त्याला काय सुट्टी आहे का. काय येतं. येत नसतो. तर आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका की राव सबस्क्राईब. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.